हॅलो फ्रेंड्स. मी आज तुमच्यासाठी पुन्हा एका नवीन कथेच्या रिव्ह्यूसोबत हजर आहे. आणि ही कथा मी स्वतः वाचलेली आहे बरं का. शिवाय ह्या माझ्या प्रतिलिपीवरील आवडत्या लेखिका आहेत. आणि मला आज खूप आनंद होतो आहे की मला त्यांच्या कथेचा रिव्ह्यू करायला मिळतो आहे. तर आजची कथा मालिका तिचं नाव आहे परिणिता सुगंधी झुळूक. स्वाती बालुरकर देशपांडे लिखित परिणिता ही कथा 30 भागांमध्ये प्रतिलिपीवर तुम्हाला वाचण्यासाठी मिळेल. हो, कथेचा विषय थोडासा हटके आहे आणि नेहमीप्रमाणे त्यांचा हा एक वेगळा प्रयोग होता जो नक्कीच तुम्हाला आवडून जाईल याची मला खात्री आहे. कारण मला स्वतःला ही कथा खूप आवडलेली. या कथेची शैली, त्यातले संवाद वाचकांना खिळवून ठेवतात. चला तर आता कथेच्या विषयाकडे वळूयात का. तर कथेचं मुख्य पात्र आहे पियुष, जो कथेचा सूत्रधार आहे. तो या कथेत स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलत असतो आणि त्याच्या आठवणीतली त्याची जुनी मैत्रीण त्याच्यासोबत आपल्यालाही कळू लागते. ती जुनी मैत्रीण म्हणजेच दुसरी कोणी नाही, या कथेची नायिका मनस्विनी राजन ही आहे. मिसेस मनस्वी राजन. ती एका दाक्षिणात्य राज्यातून इथं आलेली असते, त्यामुळे मराठी भाषेचा तिचा जरासा प्रॉब्लेमच असतो. असं असल्यामुळे कथेमध्ये बरेचसे हिंदी संवाद वाचायला मिळतात आणि तरीसुद्धा कथा अगदी सहज होऊन जाते बरं का. अमराठी मुलीने बोललेल्या मराठीच्या चुका वाचण्यात गंमत वाटते. तरी मिसेस मनस्विनी राजन एका कॉम्प्युटरच्या कोर्समध्ये पियुषला भेटते. हो, पण इथं सुद्धा एक ट्विस्ट आहे बरं का. कथेची नायिका ही अर्थातच विवाहित आहे आणि पियुषपेक्षा वयाने सुद्धा मोठी आहे. आणि त्या कोर्सच्या दरम्यान असं काही होतं की हळूहळू पियुष तिच्यामध्ये गुंतत जातो. पण तिच्याकडून मात्र असं कुठलाच सिग्नल किंवा संदेश त्याला मिळत नाही बरं का. पण तिच्या वागण्यातल्या मोकळेपणामुळे त्याला असं वाटायला लागतं की तिच्याही मनात असंच काहीतरी आहे आणि कदाचित ती समाजाच्या बंधनांमुळे हे सगळं कबूल करत नाही आहे. थोडक्यात काय तर पियुषला मनस्विनी आवडायला लागते आणि कोणीही कुणाला आवडणं चूक आहे असं मात्र त्याला अजिबात वाटत नाही आहे. हां, तो त्या वयातल्या अंतराला किंवा विवाहित असण्या नसण्याला सुद्धा मोजणीत धरत नाही. मनस्विनी मात्र अगदी याविरुद्ध आहे. पूर्णतः वेगळ्या स्वभावाची पारंपरिक विचारसरणी असलेली ही एक स्त्री आहे जी आपल्या संसारात समाधानी असते. यात एक हेमांगी नावाची दोघांचीही कॉमन मैत्रीण आहे. हे पात्र देखील तुम्हाला नक्कीच खूप आवडून जाईल आणि हेमांगीच्या आणि पियुषच्या मैत्रीचा एक वेगळा पैलू सुद्धा तुम्हाला यात पाहायला मिळेल. शिवाय अन्य पात्रही आहेतच. जसं की पियुषचा एक मित्र आहे राज म्हणून, मनस्वीचे मिस्टर वैज्ञानिक राजन. आणि अरे हो, पियुषचंही पुढं जाऊन लग्न होतं. तर लग्न झाल्यानंतर त्याची बायको प्रणिता हे देखील एक पात्र या कथेमध्ये पुढे जाऊन येतं, जे वाचकांच्या मनात घर करणारं पात्र नक्कीच ठरतं. आणि इतक्या वर्षांच्या दुराव्यानंतरही केवळ फोनच्या संभाषणामधून नायक आणि नायिका दोघेही जण संपर्कात असतात. आणि कुठेतरी त्यांना जोडणारा एक दुवा म्हणजे पियुषची मुलगी आहना ही देखील असते. कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते, जिथं पियुष त्याच्या आठवणीतली मनस्विनी आणि तिच्याबद्दल बरंच काही सांगत असतो. मग काही भागात ही कथा मनस्विनीच्या फ्लॅशबॅकमध्ये जाते, जेव्हा ती शिफ्टिंगसाठी घर पॅक करत असते आणि तेव्हा सापडलेल्या एका डायरीला पाहून तिला बऱ्याच गोष्टी आठवतात आणि ती भूतकाळात रमते. तर हे असं प्रेमाच्या अलीकडे आणि मैत्रीच्या थोडं पुढं असलेलं गुंतागुंतीचं नातं. त्याचं पुढे जाऊन काय होतं, मनस्वी पियुषला भेटते का ती त्याला टाळते,
भेटते तर का आणि टाळते तरीही का? या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर अवश्य वाचावी अशी ही आगळी-वेगळी कथा परिणीता. परिणय म्हणजे विवाह आणि परिणीता म्हणजे विवाहित स्त्री या अर्थाने या कथेची सुरुवात आणि शेवट या शीर्षकाशी कशाप्रकारे जोडला गेलेला आहे, हे वाचणं नक्कीच तुमच्यासाठी मनोरंजक ठरेल. मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री हे अजब समीकरण म्हणजे 30 भागात लिहिली गेलेली परिणीता ही कथामालिका अवश्य प्रतिलिपीवर वाचा, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आय एम शुअर की तुम्हाला ही कथा नक्की आवडेल, कारण मला सुद्धा खूप आवडली आहे. थँक यू सो मच.